नमस्कार नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा विषय काहीतरी आपला खोलच आहे. तर तो म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला माहिती आहे की मॅजिक थालीपीठ मी बनवलेलं आहे. आणि ही कुठंच अजून आपण रेसिपी बघितली नसेल. मी तर नाही बघितली बाबा, मीच फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे. आणि थालीपीठ बघा, तेलकटसुद्धा झालेलं नाही, एकदम क्रिस्पी आणि एकदम मस्त. त्यासाठी घेतलेलं आहे. विकेंड असल्यामुळे हिरव्या मिरच्या नव्हत्या, आपल्या लालसर मिरच्या, ओवा, जिरं, लसूण, हे आहे आपलं लाल भोपळा म्हणजे डांगर, आणि हे आहे आपण बारीक चिरून घेतलेला पालक. तर असा मस्त चिरलेला आहे. आणि मग काय करायचं आहे, आपल्या मिक्सरला अगोदर मसाला फिरून घ्यायचा आहे. तर मसाला दळून झाल्याच्या नंतर हे थालीपीठ खाल्ल्याच्या नंतर मुलं म्हणली, मम्मी तू कशाचं बनवलं आहे? जोपर्यंत त्यांनी खाल्लं तोपर्यंत मी त्यांना सांगितलं देखील नाही. पण त्यांना इतकं थालीपीठ आवडलं ना, का ते म्हणले मम्मी रोजच्यासारखं नाही केलं, आज काहीतरी चेंज केला आहे. चेंज केल्यामुळे खूप छान झालं आहे. तर तुम्ही बघितलंच होतं माझी रीतिका अगोदर आपल्या व्हिडिओतच दाखवली, ती फर्स्ट टाईम दाखवली आहे, सेकंड टाईम स्वतः दाखवणारच आहे आपण. तर आपण इतर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता रेसिपीकडे एक बघली, तेल घातलं, जिरा मोहरी घातलं, त्यानंतर घातली धना पावडर, हळद पावडर, थोडीशी लाल तिखट पण घालायचं आहे आपल्याला, कारण आपण खायला देखील सुद्धा यूज करू शकतो ही भाजी. न तुमचं थालीपीठ झालं तरी. आणि खमंग असं रुचकर परतून द्यायचं. त्यातच ती जी मिरची काढली ती सुद्धा परतून घ्यायची. त्यांनी काय होतं माहिती आहे का, वेगळी अशी टेस्ट आपल्या भाजीला येते. आणि त्यात काय करायचं, परतून झालं की मीठ घालायचं, आणि त्यानंतर आपल्याला लगेच पालक घालून घ्यायचा. 1 चमचा मीठ वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला पालक घालून घ्यायचा आहे. पालक धुवून वगैरे दोन्ही भाज्या धुवून स्वच्छ करून घेतल्या त्या, मगच आपण चिरून घेतल्या त्या. आणि ही हिरवं जे दिसलं ना, मुलांना वाटलं ते काय आहे माहिती का, कोथिंबीर आहे. त्यांना माहीतच नाही आपण पालक त्यामध्ये घातला आहे. आणि ते लाल भोपळ्याचं आपण थालीपीठ बनवलं आहे. आमच्याकडे तिखट भाकरीसुद्धा म्हणतात बरं का. आणि न चिटकता, न तव्यालाही चिटकत नाही आणि कपड्याला देखील चिटकणार नाही. इतक्या अप्रतिम अशी इतकी रुचकर ही थालीपीठ बनतात ना, की बस दह्यासोबत खा, सॉससोबत खा, कशासोबत तुम्ही सर्व करा. पण शरीरात मुलांच्या आपल्याला काय करायचं असतं, असा भाजीपाला खाऊ घालायचा असतो. ते सुद्धा त्यांना लाडीगुडी लावून. हीच जर भाजी मी त्यांना दिली असती तर त्यांनी खाल्लीच नसते, हे मला माहीत होतं. त्यांचा स्कूलचा यायचा टाईम झाला होता. म्हणलं आता ते येणार आहे ना, आपण असलं काहीतरी वेगळं करून ठेवू त्यांना. ते स्कूलला गेलेले होते आणि स्कूलवरून आल्यावर आपल्याला त्यांना द्यायचं होतं. ते येऊपर्यंत मी सगळी तयारी केली आणि थालीपीठ टाकलं. तेच मुलं आले आणि म्हणले लईच खमंग वास येतोय गं मम्मी आज. म्हणलं हो, आज काहीतरी युनिक रेसिपी आणि तुमच्यासोबतसुद्धा युनिक रेसिपी शेअर करायची होती. असली रेसिपी मी कुठं चॅनलवर बघितलेली नाही किंवा मला कोणी शिकवली नाही. आणि मी माझ्या याच्यात लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम बनवली बरं का. थोडा पालक शिल्लक होता, म्हणलं आज बनवून बघू कसं होतं. आपण काय करतो असतो, मेथीचे पराठे, पालक पराठे, म्हणलं आपण असं करू. मग चिरताना आपल्याला काय घ्यायची काळजी तेच तुम्हाला सांगते. हे जे साईडचं असते ना वरण, ते सगळं काढून घ्यायचं. तुम्हाला सांगितलं ना की एकदम बारीक चिरून घ्यायचं. तर आपली भाजी सध्या झालेली, पण हा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सुद्धा लावू शकत होते, पण मी मुद्दाम इकडून घेतलेला आहे. तर काय घेतलेला आहे तुम्हाला माहीत आहे का? तर चिरण्याची पद्धत दाखवली. वरचे सगळ्या साली काढून टाकायच्या, म्हणजे डांगर आपलं व्यवस्थित शिजणार, टचर टचर जे पे खाली लागणार नाही. ते भाकरीत एकदम मस्त एक जीव होणार त्याचा. तर आता आपण काय केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला, जी आपली भाजी झाली ती आपल्या परतीत आपल्याला अशी पसरून ठेवायची आहे. त्यानंतर 2 कांदे घ्यायचे आहे, ते आपल्याला बारीक चिरायचे आहे. ओवा आपण लगेच घालून घेऊ आणि 2 कांदे चिरायला सुरुवात करू. तोपर्यंत हे साहित्य थंड होणार आहे. तर आपल्याला कुठलं कुठलं पीठ घालायचं आहे आणि कुठल्या कुठल्या पिठामुळं काय काय टेस्ट वाढते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर हे घेतलेलं आहे आपण गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे साधारण. त्यानंतर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पिठाचा वापर केला आहे. बेसन पीठ कमी घालायचं. जर बेसन पीठ जास्त झालं तर भाकर चिकट होते, ती पटकन तव्यावर जात नाही. त्यामुळं आपल्याला भाकर करायला देखील प्रॉब्लेम होतो, टाकायला देखील होतो. आणि ती चिकट जर झालं ना तर तव्याला देखील चिटकते आणि खूप त्रास होतो. पण तुम्ही जर एकदम परफेक्ट प्रमाण जर घातलं ना, आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं बरं का, 2 चमचे पोहेचे नाही म्हणते, छोटा चमचा आहे आपला भाजीचा, ते 2 चमचे आपण घातलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे बाजरीचं पीठ न मोजता घालायचं आहे. जेवढं लागेल तेवढं घालायचं आहे. आणि एकही थेंब पाण्याचा न घालताना आपल्याला पीठ मळायचं आहे. तुम्ही म्हणता हे कसं काही शक्य आहे? तसं शक्य आहे. तुम्ही जर थालीपीठ बनवले असतील तर तुम्हाला माहीत असेल. एकही थेंबाचा पाण्याचा वापर न करता ही भाकर
आपल्याला थालीपीठाचं पीठ मळायचं आहे. तर मग बघा तुम्ही आता ते थोडं थोडं करून कसं होतं आहे. मळत राहायचं आहे. थोड्या ठिकाणी उंडा तयार होतो, त्याला पाणी देखील सुटतं. थोडा वेळ जर ठेवलं ना तुम्ही, तुमचं आपण पीठ मळून ठेवल्यावर कसं भिजतं तसं हे पीठ देखील भिजतं आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते. अशी ही एकंदरीत आपली थालीपीठाची रेसिपी आणि हे पिठाची भाजीची. आपण काय केलं, पहिल्यांदा दुधी भोपळा घेतला, पालक घेतला, बारीक चिरला, मसाला काढला त्याचा, 5 ते 7 मिरच्या घातल्या, लसूण घेतला, जिरे आणि ओवा घेतला, कारण याची टेस्ट वाढण्यासाठी. आणि जिरे आपल्याला घालायचे असतात, त्यामुळे काय होतं पोट वगैरे काही दुखत नाही. तर आपलं असं. आणि त्यानंतर आपण 3 ते 4 पिठं टाकून मळून घेतलं आहे. पण तुम्ही बघितलं असेल पीठ मळताना मी मिठाचा वापर केलेला नाही. का नाही केला तुम्हाला माहिती आहे का? तर मीठ जर टाकलं तर आपली भाकर खारट होण्याचे चान्सेस खूप आहे. एक भाकर करून बघू आपण आणि त्यानंतर बघू नाही काय का आपल्याला मिठाची आवश्यकता आहे की नाही. आपल्याला ती का सांगणारच आहे. तर आपण काय केलं आहे, पहिलीच भाकर ही आपली तवा तापायला ठेवला आहे, धुवून घेतला आहे तो. आपला पॅन वगैरे काही नाही, आपल्या साध्या तव्यावर आपण तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे. एका कुकरच्या डब्यात पाणी घ्यायचं आहे. तर पाणी कायसाठी कोरडं कापड घेतलेलं आहे, नाही तर कापड तुम्ही ओलं करून घेतलं तरी चालेल. पण हलके आपण शिपका देऊन घेणार आहे. का उपर नाही, साधं सहज इझी अवेलेबल होईल तुमच्या घरात ते कापड. नसलं तर दुसऱ्या रुमालावर देखील तुम्ही करू शकता. आणि तुम्ही बघत असताना भाकर किती इझी मोठी होत आहे आणि किती पटकन पलटी मारत आहे. म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. मलाच सुद्धा माहीत नव्हतं एवढं परफेक्ट होईल की नाही, पण ते झालेलं आहे. आपण उलटणं तेल काय करायचं आहे, सगळीकडून तुम्ही ब्रशचा देखील वापर करायचा आहे. पण मुलांना काही वेळच नव्हता म्हणजे. आणि ते म्हणायचे लवकर कर मम्मी. तर त्यानंतर आपल्याला थालीपीठाला असे छिद्र करायचे असतात. का करायचे असतात माहिती आहे तुम्हाला? थोडंसं पाण्यात शिपका आणि तेल त्यामध्ये जावा आणि ती भाकर आणखीन रुचकर व्हावा, तिची टेस्ट आणखीन वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. बघा अशी टाकली आणि लगेच निघली. मी खूप भाकरी करायची पहिलं, तर ती माझी भाकर लवकर पडतच नव्हती. तिने मी माझ्यासोबतच यायची त्या कापडाला लटकून. तर मी म्हणजे का बरं असं होतं आहे, तर का बरं असं होतं, त्यात माझ्याकडून बेसन पिठाचं प्रमाण आणि गव्हाचं प्रमाण जास्त व्हायचं दरवेळेसचं तेच. मग मी म्हणलं काहीतरी आपली मिस्टेक होती आणि ती मिस्टेक मी माझी सुधारलेली आहे. त्यामुळे आजची भाकर माझी खूप क्रिस्पी आणि मस्त झालेली आहे. इतकी रुचकर ना की तुम्हाला पागूनच खाऊशी वाटणार आणि तुमच्या तोंडाला पाणी येणार अशी आपली थालीपीठाची इतकी अप्रतिम रेसिपी आहे आणि वेगळी आहे जरा. तुम्ही खरंच नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला. मुलांनाच काय, आमच्या आवूनलासुद्धा खूप आवडली, कारण ते म्हणले म्हणजे ही भाकरीची टेस्टच खूप वेगळी होती हो. थालीपीठ ही तिखट भाकरी खूप छान लागली. प्रत्येक भाकर पलटी मारत होती आणि जाड वगैरे काहीच नाही. तुम्ही अगोदरच व्हिडिओत बघितलं आहे. परतसुद्धा आपल्या सगळ्या भाकरी झाली तुमच्यासोबत मी दाखवणारच आहे, त्यात काही वाद नाही. आणि आपली भाकर आणि एकदम मन लावून जर केलं ना तर कुठलंही काम भारीच होतं. मला जोपर्यंत टेस्ट घेत नाही तोपर्यंत मला देखील टेन्शन होतं त्या थालीपीठाचं, कारण आपणही असलं काही कधी बनवलेलं नाही आणि चांगलं होतं की हे आपल्याला माहीत नाही. कारण कधी ती गोष्ट आपण खाल्लेली नाही किंवा बनवली नाही तर त्याची आपण टेस्ट घेतल्याशिवाय सुद्धा सांगू शकत नाही. पण दिसताना खूप छान दिसत होते, यावरून अंदाज लावला होता, म्हणलं खूपच छान असं. तर बघा तुम्ही नंतर देखील तेल टाकायचं असलं टाकू शकता किंवा नसलं टाकायचं नका टाकू. मी हलकंसं तेल सोडलेलं आहे, तरीसुद्धा आपली भाकर एकदम इझी पलटी होणार आहे. अशा एक एक करून आपल्याला भाकरी करायची आहे ना आपल्या मुलांना खायला द्यायची आहे. तर बघा रितिका काय म्हणते, मम्मी खूप छान भाकर झाली आहे, माझी संपत आली आहे. झाली की नाही? अथर्व पण मागायला लागला आहे. तर अथर्वचा आवरच तर अगोदर रितिकाला दिली, त्यानंतर रितिका अथर्व दोघंही मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला बसले. ब्रेकफास्ट म्हणा किंवा जेवणासोबत खा, तुम्ही कसल्याही सोबत खा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आपल्या मुलांना 2 गरम गरम थालीपीठ झाले आणि लगेच त्यांच्या ताटात दिले. त्यांना सॉस दिला, त्यांना दही सोबत नव्हतं आवडत. आणि इकडं आमच्या भागात असं आहे, थालीपीठ गुळासोबत देखील खातात बरं का. गूळ घ्यायचा आणि थालीपीठ घ्यायचं आणि गूळ आणि थालीपीठ, वाव, इतकी अप्रतिम त्याची जोडी आहे ना. आणि अशी आपली रेसिपी होती, इतकी अप्रतिम आपली इतकी रुचकर अशी आपली थालीपीठाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. असे थालीपीठ तुम्ही बनवून खा आणि कसे होतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपली रेसिपी कितपर्यंत चालते हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन. खात राहा, आनंदी राहा, असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि कुठं काही मिस्टेक होते ते देखील मला सांगत झाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. हे थालीपीठ युनिक होतं आणि हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर पुन्हा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद. बाय बाय.